नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वैदिक गणितचं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन कसं करायचं। खरं तर या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण वैदिक गणितचं इम्पॉर्टन्स किंवा ते कोणाकोणासाठी उपयोगी आहे आणि त्याचे महत्त्वाचे फायदे काय आहेत हे पाहिलं होतं। आता ऍक्च्युअल कॅल्क्युलेशनला आपण इथून सुरुवात करूया। आता वैदिक गणित शिकताना, वैदिक मॅथ्स शिकताना किंवा गणित शिकताना काही बेसिक टर्म्स असतात, त्या तुम्हाला अभ्यासणं महत्त्वाचं असतं। कारण जर बेसिक टर्म्सच तुमच्या जर स्ट्रॉंग नसतील तर पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला अवघड होऊन जातं। वैदिक गणित हा एक असा सब्जेक्ट आहे, तो टीचिंगसाठी घेताना मला असं वाटलं होतं की फक्त मी ते शिकवेन किंवा शिकेन, परंतु ऍक्च्युअल मध्ये त्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना मला खूपच म्हणजे इझी जाऊ लागलं ते आणि खूपच त्यामध्ये इंटरेस्ट येऊ लागला आणि बऱ्यापैकी माझे जे कॅल्क्युलेशन होते ते इझिली मी करू लागले। आता सुरुवातीला काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपण अभ्यासणं महत्वाचं असतं। पहिलं म्हणजे दर्शनी मूल्य। दर्शनी मूल्य म्हणजेच याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू। फेस व्हॅल्यू आणि दुसरं आहे स्थान मूल्य। स्थान मूल्य म्हणजेच काय प्लेस व्हॅल्यू। आता हे नावामध्येच आहे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू। समजा फॉर एक्झाम्पल ही एक संख्या आहे 427 ही एक संख्या आहे। आता तुम्हाला या संख्येमधील 4चं फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य आणि स्थान मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सांगायचे आहे। 4ची दर्शनी व्हॅल्यू काय आहे म्हणजे फेस व्हॅल्यू काय आहे। इथं आपण जर तुम्हाला समजत नसतील गोष्टी तर ट्रिकच्या माध्यमातून समजायचा प्रयत्न करा। आता फेस, इथं फेस म्हणजे दिसणे, म्हणजे 4 फक्त आपल्याला 4च दिसतं आणि त्याची दर्शनी मूल्य काय आहे 4चं 4च आहे। 427 मध्ये 4चं दर्शनी मूल्य 4च आहे आणि 427 मध्ये स्थान मूल्य म्हणजे आता हा स्थान मूल्य म्हणजे प्लेस, तो कोणत्या स्थानावर स्थित आहे हे लक्षात घेतलं जातं। आता 4 इथं आहे म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थानावर आहे, म्हणजे 4 नंतर किती डिजिट आहेत 2, म्हणून 4 वर किती झिरो द्यायच्या 2, म्हणून त्याचं स्थान मूल्य काय आहे 400। अशा प्रकारे आता आणि काही एक्झाम्पल पाहूया आपण त्यामुळे तुम्हाला ते समजणं सोपं जाईल। आता समजा 169 यामधील 6चं आता इथं दर्शनी मूल्य म्हणजेच फेस व्हॅल्यू आणि इथं स्थान मूल्य। स्थान मूल्य म्हणजेच प्लेस व्हॅल्यू आता पाहिजे आपण। आता इथं 1, 6 आणि 9 फेस व्हॅल्यू 169 आहे तशीच येणार 169, कारण ते फेस दाखवतं आपल्याला 169। त्यानंतर आहे स्थान मूल्य। आता 9 कशावर सॉरी 1 कुठं स्थित आहे एकक, दशक, शतक स्थानी, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार 100। त्यानंतर आता 6 घ्या, 6 कुठल्या स्थानी आहे दशक स्थानी, एकक आणि दशक। त्यानंतर 1 डिजिट आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय येते 60। आता इथं 9 हे एकक स्थानिक आहे, त्यामुळे त्याची दर्शनी व्हॅल्यू आणि स्थान मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ही एकच असते। अशा प्रकारे हे खूपच सोपं आहे, फक्त तुम्ही त्यामध्ये प्रॅक्टिस करणं महत्वाचं असतं। आता ऍक्च्युअल आपण फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू जर तुम्हाला समजली असेल तर ऍक्च्युअल आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया। आता मेंटल ऍडिशन, मेंटल ऍडिशन आणि दुसरा आहे मेंटल सबस्ट्रॅक्शन। आता या दोन प्रकार आहेत, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन फक्त आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आता ऍडिशन करताना त्यामध्ये सुद्धा काही पॉइंट आहेत किंवा त्यामध्ये काही पार्ट आहेत आणि सबस्ट्रॅक्शन करताना सुद्धा त्यामध्ये काही पार्ट आहेत। आता तुम्ही पहिल्यांदा आपण मेंटल ऍडिशन बघूया इन वैदिक मॅथ आणि मेंटल सबस्ट्रॅक्शन इन वैदिक मॅथ, असं 1 बाय 1 आपण पाहूया। सुरुवातीला आपण काय बघायचं आहे मेंटल ऍडिशन इन वैदिक मॅथ, वैदिक मॅथ्स। ओके, आता फर्स्ट खूपच महत्वाचं आहे लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट मेथड। ओके, लेफ्ट टू राईट मेथड समजा एक एक्झाम्पल दिलं 456 प्लस 243। आता पारंपरिकरित्या आपण करताना कसं करतो 456 आणि त्याच्या खाली 243 लिहितो।
6 7 8 9, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6. आता हे छोट्या छोट्या संख्येसाठी खूप म्हणजे इझी जातं आपल्याला हे करायला. परंतु जर मोठ्या संख्या असतील आणि मोठी कॅल्क्युलेशन असेल तर अशा वेळी तुम्ही काय करणार? हे आपल्याला का सोपं जातं? कारण आपण वर्षानुवर्षे अगदी लहानपणापासून या गोष्टी करत आलेलो आहोत. परंतु वैदिक मॅथमध्ये आपण इतकंसं म्हणजे आपण त्याचा म्हणजे विचारच कधी केलेला नाही. आपल्याला आपलं माइंड तेवढं तयार झालं की आपण असं कॅल्क्युलेशन करायचं. आता हे कॅल्क्युलेशन खूपच सोपं आहे. हे छोट्या अंकांसाठी असू देत किंवा मोठ्या अंकांसाठी. आता ते कसं करायचं बघा. 456 आणि 243 या दोन संख्या आहेत. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं होतं मगाशी? फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू बघितली होती. याच्यावरून आपल्याला प्लेस व्हॅल्यू तर कळते. ओके, आता बघा 456 मध्ये सुरुवातीला 4 ही संख्या घ्यायची. 4चं फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू काय आहे? 400. ओके, 400. आता यातील 2 ही संख्या घ्यायची. दुसऱ्या संख्येतील किती आहे? 200. म्हणजे एकूण किती आलं? 600. हे इथपर्यंत तरी समजलं. त्यानंतर दुसरी संख्या घ्यायची 5. आता 5चं प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थान मूल्य कुठं आहे? दशक स्थानी. म्हणजे किती आहे ना त्याचं स्थान मूल्य? पुढे एकच डिजिट आहे म्हणजे 50. 50 प्लस आता 4चं प्लेस व्हॅल्यू काय आहे? 40. म्हणजे 50 प्लस 40 इज इक्वल टू किती येतं? 90. ओके, आता त्यानंतर 6 आणि 3 हे एकक स्थानी असल्यामुळे त्याचं स्थान मूल्य काय असतं? 6 आणि 3च फक्त. म्हणजे 6 प्लस 3 किती आले? 9. सिंपली या सगळ्यांची ऍडिशन करत जायची. प्लस प्लस 9 9 9 9 आणि 6 6 म्हणजे 699 हे आलं. आता हे तुम्हाला सुरुवातीला आपण म्हणतो की नाही हे सोपं आहे आणि नंतर की आपण जसं जसं यामध्ये पडत जाऊ हे कसं छोट्या संख्येसाठी महत्वाचं आहे किंवा सोपं आहे. परंतु जर मोठ्या संख्या असतील तर काय करणार तुम्ही ट्रिक आजमावणं किंवा त्या गोष्टीला अगदी सोपं करून ठेवणं हे महत्वाचं म्हणजे महत्वाचं ठरतं. आता दुसरी एक एक्झाम्पल घेऊया. 343 प्लस 630. ओके, आता हे आपण पारंपरिक मेथडनं सुद्धा करू शकतो किंवा आपण वैदिक मॅथच्या पद्धतीने त्या ट्रिकनं सुद्धा सोडवू शकतो. आता बघा सुरुवातीला 3 आणि 6 घ्यायचं, त्याचं स्थान मूल्य घ्यायचं. सॉरी 300 प्लस 600. ओके, किती आलं? 6 आणि 3 9 म्हणजेच 900 आलं. त्यानंतर 4 आणि 3 घ्यायचं. 4 म्हणजे 4चं प्लेस व्हॅल्यू काय? 40. म्हणजे 40 प्लस इथं 3 आहे म्हणजे 30. किती आलं? 70. ओके, आता इथं 3 एकक स्थानी आणि 0 एकक स्थानी आहे त्यामुळे त्याचं स्थान मूल्य आणि प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू एकच असते. म्हणजे 3 प्लस 0 इज इक्वल टू 3 आहे. तसं ऍडिशन करत जायचं. 3 7 9 म्हणजे 973. हे तुमचं आन्सर येऊन जातं. ही झाली लेफ्ट टू राईट मेथड. ही फर्स्ट मेथड झाली. आता सेकंड मेथड आपण बघूया. खूपच इम्पॉर्टंट आहे. राउंडिंग अँड ऍडजस्टिंग. राउंडिंग अँड ऍडजस्टिंग. आता पहिलं एक्झाम्पल आहे 398 प्लस 27. आता हे 398 प्लस 27 पारंपरिक पद्धतीनं आपण कसं करतो? 398 प्लस 27. मग हे ऍडिशन करत जायचं. मग एखादी संख्या चुकली तर मग पुढचं पूर्ण कॅल्क्युलेशन चुकतं. मग अशा वेळी काय करायचं? आता राउंडिंग अँड ऍडजस्टिंग करायचंय आपल्याला. म्हणजे 398 जवळपास कशाच्या आहे? 400च्या. म्हणजे राऊंड फिगर मध्ये आपल्याला 398 किती घ्यायचंय? 400. म्हणजे त्यामध्ये प्लस 2 ऍड करायचं. आणि हे कशासाठी करायचं? तर फॉर इझी कॅल्क्युलेशन पर्पजसाठी. ओके, आता 398 आहे म्हटल्यावर राऊंड फिगर मध्ये आपण घेणार 400 कारण ते 400च्या जवळपास आहे. ओके, प्लस 27 किती आले? 427. आता इथं 398 400 होण्यासाठी आपण त्यामध्ये किती ऍड केलं होतं? 2. म्हणजे 427 मधून आपल्याला जर 2 घालवले तर ऍक्च्युअल आपलं आन्सर येऊन जातं. म्हणजे 425. ओके, खूपच सोपं आहे, इझी आहे. तुम्ही फक्त त्यामध्ये लक्ष देणं, प्रॅक्टिस करणं खूपच महत्वाचं आहे. आता दुसरं एक्झाम्पल आहे 695 प्लस 68. ओके, 695. आता 695 जवळपास त्याची संख्या कोणती आहे? शतक स्थानचे. 695च्या जवळपास आहे 700. म्हणजे 695ला राऊंड फिगर मध्ये आपण किती करूया? 700. 700 प्लस 68. 68 आहे कसं लिहायचं? 768. आता हे 695 700 करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये किती ऍड करावं लागलं होतं? 5. मग जे ऍड केलंय आपण ते काढून टाकणं पण महत्वाचं असतं. म्हणून
700 मधून किती 695 केल्यावर किती होतं 5. 5 ऍड केले म्हटल्यावर आपल्याला 5 सुद्धा काढून टाकावं लागणार. -5 म्हणजेच किती आलं 763. ओके. खूपच एक्झाम्पल खूपच सोपे आहेत. अगदी तुम्ही त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कुठल्याही गेमची गरज नाही, कुठल्याही पझलची गरज नाही. तुम्ही अगदी दैनंदिन जीवनात सुद्धा या गोष्टी वापरू शकता. त्यानंतर आहे ऍडिंग. थर्ड मेथड आहे कुठला ऍडिंग टू बेस. ऍडिंग टू बेस म्हणजे 100 1000 अशा पद्धतीनं. आता पहिला आहे 1000 प्लस 365. हे सगळ्यांनाच माहिती आहे 1365. सिंपली आपलं आन्सर येऊन जातं. त्यानंतर दुसरं आहे, आता असलं तर काय करायचं 999 प्लस 56 इज इक्वल टू किती. आता 999 56 मध्ये पारंपरिक पद्धतीने आपण लिहिणार, मग त्यामध्ये कॅल्क्युलेशन करणार. मग एखादं जर काहीतरी समजा चुकलं तर आपलं पूर्ण आन्सर वाया जातं. मग अशा वेळी काय करायचं, हे याला राऊंड फिगर मध्ये किती घ्यायचं ऍडजस्ट करायचं. 1000 घ्यायचं. 1000 प्लस 56 किती आलं 1056. आता त्यामध्ये आपण 1 ऍड केलं होतं, काय व्हायला 999 मध्ये 1 ऍड केलं कशाला 1000 व्हायला. म्हणजे याच्यामधून 1 मायनस करणं गरजेचं आहे. -1 म्हणजेच किती आला आन्सर 1055. आता हे झालं आपलं काय सिंपली मेंटल ऍडिशन इन वैदिक मॅथ. आता आपल्याला मेंटल सबस्ट्रॅक्शन इन वैदिक मॅथ बघायचं. मेंटल सबस्ट्रॅक्शन इन वैदिक मॅथ. ओके. आता सबस्ट्रॅक्शन पहिली मेथड आहे सबस्ट्रॅक्शन बाय ऍडजस्टमेंट. ओके. सबस्ट्रॅक्शन बाय ऍडजस्टमेंट. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. 742 मायनस 298. आता हे गणित प्लसची म्हणजे ऍडिंगची गणित करताना तुम्हाला हे कळालेलं असेल राऊंडिंग म्हणजे ऍडजस्ट कसं करायचं. आता 742 हे 800 पासून खूपच मागे आहे. मग आपल्याला ऍडजस्ट काय करावे लागणार 298. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये 742 मायनस 298 हे 300च्या जवळपास आहे. म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागणार 300. आता 700 मधून 300 घालवायचे तुम्ही. हे 42चा विचार करायचा नाही. 700 मधून 300 घालवायचे. किती उरले 400. ओके. आणि त्यानंतर त्यावरचे हे 42 म्हणजेच किती उरले 442. ओके. आता 298 आपल्याला 298 ऍडजस्टेबल करताना आपल्याला किती ऍड करावी लागली त्यामध्ये 300. म्हणजे 2 आपण ऍड केले म्हटल्यावर त्यातून 2 काढून टाकणं आपल्याला गरजेचं असतं. 442 मायनस 298. ओके. 300 घेतले प्लस 2 म्हणजेच किती आलं 4 4 मायनस 2 298 मायनस 300 2 आले. मग त्यामध्ये 2 ऍड केले आपण 742. आता हे बघा 742 मायनस 298 केलं तर त्यातून 2 गेले की राहिले 6 12 4 राहिले. ओके. त्यानंतर याचा लक्षात दिला 10 आणि 4 राहिले 4. याचा लक्षात दिला 7 गेले राहिले 4. बरोबर 400. म्हणजे त्यामध्ये 2 आपण ऍड केले. कारण यामध्ये 2 आपण काय केलं होतं 300 राऊंड फिगर मध्ये करण्यासाठी 2 ऍड केले होते. झालं. हे झालं. आता दुसरं एक्झाम्पल यामध्ये. आता हे जर तुम्हाला कन्फ्युज झालं असेल तर बघा 936 मायनस 391. ओके. आता 936 हे आपल्याला 1000 होण्यापासून खूपच लांब आहे. मग काय करायचं आपण ऍडजस्ट 391. ओके. मग 936 आपल्याला कसं घ्यायचं आहे 936 मायनस 400. आता बघा आता ह्या 36चा विचार करायचा नाही. 900 मधून 400 सिंपली काढून टाकायचे. किती आले 500. आणि वरचे हे 36 म्हणजेच किती झाले 536. आता यामध्ये आपण 9 ऍड केलं होतं. मग आता 9 काढून टाकावं लागणार. 9 ऍड केलं होतं. आता 9 आपल्याला पुन्हा त्यामध्ये ऍड करावं लागणार. म्हणजेच किती आलं सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करत होतो आपण ते काढून टाकत होतो. पण ऍडिंग मध्ये आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये आपल्याला ते इन करावं लागणार. म्हणजेच 500 किती आलं
545. अशा प्रकारची बरीच एक्झाम्पल आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात तर ती तुम्हाला इझिली येऊन जातील. आता त्यानंतरची जी मेथड आहे ती खूपच सोपी आणि अगदीच इंटरेस्टिंग अशी आहे. ती दुसरी काय आहे? कॉम्प्लिमेंट मेथड. कॉम्प्लिमेंट मेथड. इट इज अ व्हेरी युजफुल मेथड. आता बघूया हा कसं करायचं. 1000 मायनस 357. आता 1000 मायनस 357 करायचं. मग आपण कसं करतो, इथं 0 आहे म्हटल्यावर ते 10 मधून 7 घालवायचं, असं काही करायचं नाही. ही जी पहिली संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे किंवा त्यानंतर कितीही संख्या असू दे त्या 9 मधून मायनस करायच्या आणि उरलेली जी शेवटची संख्या असते ती 10 मधून मायनस करायची. ते कसं बघा. 9 मायनस 3 किती आले? 4. 6. 9 मायनस 3 6. ओके. त्यानंतर 9 मायनस 5 किती आले? 4. आणि आता हे 9 मधून केलं, आता हे 10 मधून करायचं. 10 मायनस 7 किती आले? 3. 100. म्हणजेच 1000 मायनस 357 किती आले? 643. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया, सिंपल बघूया. 100 मायनस 43. ओके. आता इथं किती आहे? 4. आता 3 या संख्येला आपण 10 मधून करायचं. एकक स्थानी जी संख्या असेल त्याला 10 मधून मायनस करायचं आणि उरलेल्या ज्या संख्या कितीही असू दे डिजिट त्या 9 मधून मायनस करायच्या. आता 9 तून 4 गेले किती उरले? 5. ओके. 10 तून 3 गेले किती उरले? 7. म्हणजे याचा आन्सर आलं 57. आता अजून एक एक्झाम्पल बघूया यामध्येच आपण, म्हणजेच तुम्हाला कळून जाईल. आता समजा 10,000 आहे. ओके. 10,000 मायनस 6 9 8 3 कसं मायनस करायचं. सांगितल्याप्रमाणे एकक स्थानच्या संख्येला 10 मधून मायनस करायचं आणि उरलेल्या ज्या संख्या असतील त्या 9 मधून मायनस करायचं. 9 मायनस 6 3. 9 मायनस 9 0. 9 मायनस 8 1. आणि 10 मायनस 3 7. 3017 हे याचं म्हणजे आन्सर आलं. फक्त हे कशासाठी आहे, जे 10 100 1000 10,000 अशा पटीतील जर संख्या असतील तर त्यासाठीच हे उपयोगी आहे. आणि ही खूपच युजफुल मेथड आहे. अगदी इझिली तुम्ही 2 मिनिटात सोडवू शकता. अगदी आपल्याला असं जर करायला गेलं तर 6 9 8 3 मग 10 मधून 7 हे असं करत ते कधी करत बसायचं नाही. हे सिंपल मेथड आहे, ती तुम्ही शिकून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे काउंटिंग अप मेथड. थर्ड आहे काउंटिंग अप मेथड. ओके. आता 503 मायनस 497 हे करायचं. आता आपल्याला बघा हा. आता 503 म्हणजे हे याचं एक बेस आपण 500 धरूया. 497 म्हणजे 500च्या जवळपास आहे. बेस किती धरायचा? सिंपल 500 धरायचा. आता 500 धरला बेस आपण. ओके. आता 500 मधून 503 गेले किती उरले? 3. प्लस 500 मधून 497 गेले किती उरले? 100. 500 मधून 497 3 म्हणजे 3 प्लस 3 6. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या संख्येचा आन्सर येतं 6. पण ते कसं असेल, जर तुम्ही शतक 4 किंवा 500 400 300 याच्या जवळपास जर असतील संख्या तर त्यासाठी हे गरजेचं असतं. आता त्यामध्ये अजून एक हे आहे एक्झाम्पल. 895 मायनस 905 मायनस 895 याचा बेस आपण किती धरायचा? 900. कारण 900च्या जवळपास त्या संख्या आहेत. आता 905 मधून 900 गेले किती उरले? 5. प्लस 900 मधून 895 गेले किती उरले? 5. म्हणजे याचा आन्सर किती आलं? 10. यातून ए मायनस केल्यावर आन्सर किती आलं? 8. अशा प्रकारे यामध्ये काय होतं, वैदिक मॅथ्स शिकताना आपल्याला मेंटल आपली स्टॅबिलिटी वाढते, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आता हे शिकताना मला शिकवताना इतकं छान वाटतंय, तुम्हाला ते शिकताना पण छान वाटलं पाहिजे. जर तुम्ही ह्या आपल्या छोट्या छोट्या स्किल जर तुमच्यामध्ये ऍड करत गेलात तर बऱ्याच गोष्टी तुमच्या इम्प्रूव्ह होऊ जाईल. तुमची पर्सनॅलिटी देखील इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. आता बऱ्याच गोष्टीवर आपण रील्स बघत वेगवेगळ्या गोष्टी अशा हे करण्यामध्ये वेळ घालवतो. टीव्ही बघत म्हणा,
टाइमपास करण्यात आपण वेळ घालवतो, त्या उरलेल्या वेळात जर आपण या गोष्टी शिकून घेतल्या तर त्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही, परंतु आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल आणि आपल्या वेळेची बचत होईल. एका चांगल्या गोष्टीवर जर तुम्ही वेळ इन्व्हेस्ट केलात तर तो वेळ तुम्हाला आउटपुट सुद्धा तेच देईल. थोड्या काळानं का असते ना, पण आपल्याला नंतर कळत जातं स्किल किती महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण सबस्ट्रॅक्शन, डिवायडेशन या सगळ्या गोष्टी बघूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.